वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपण या ठिकाणी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 7 आपण आज पाहणार आहोत। यापूर्वी 6 व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026साठी प्लेलिस्ट तयार आहे मित्रांनो। आणि 2 प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी जी प्रश्नपत्रिका होती ते सुद्धा आपण अपलोड केलेली आहे। ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात की कारण जशा प्रकारे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करत आहोत मित्रांनो। म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे झालेल्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो, ते टोटली एनालिसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड करत आहोत। आणि जवळपास 100 प्रश्नांचं ऑब्झर्वेशन करून आपण या ठिकाणी तुमच्यासाठी 20 किंवा 30 प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये आणत आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ टोटली व्हिडिओ जे आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पहा प्रश्न 1 काय दिलेला आहे। प्रश्न 1 विचारलेला आहे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते। अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो। आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की मराठी भाषेचे शिवाजी कोण। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा यापैकी नाही। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल विष्णू शास्त्री चिपळूणकर, या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते। ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2, आता दुसरा जे प्रश्न आहे विचारलेला आहे की ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। आता ओ कशापासून तयार होतो, कोणत्या 2 स्वरापासून तयार होतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला अ प्लस ई ऑप्शन 1 दिलेला आहे, आ प्लस उ ऑप्शन 2, आ प्लस उ ऑप्शन 3 आणि अ प्लस उ ऑप्शन 4, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर लक्षात ठेवा अ प्लस ओ आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। जे 2 संयुक्त स्वरांनी ओ तयार होतो म्हणजे ऑप्शन जे डी असेल। पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर राहणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की ओ हा संयुक्त स्वर अ आणि उ यांच्या संयोगाने तयार होतो, म्हणजे ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे की पंकज या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिका समान होतो। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, हे अनुनासिका या ठिकाणी दिलेली आहे आणि पंकज या शब्दातील अनुस्वाराचा जे उच्चार आहे ते कोणत्या अनुनासिका समान होतो। तर ऑप्शन जे आपला डी असेल, ऑप्शन जे डी असेल मित्रांनो ते आपलं राईट आन्सर असणार आहे। वाङ्मय मध्ये हा वापरला जातो, उंग किंवा अशा प्रकारे याला आपण म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन जे डी असेल। पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। वाङ्मयमध्ये हा शब्द वापरला जातो। पुढचा जे हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की पंकज या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार उंग कंठ या अनुनासिका समान होतो। अनुस्वाराचा नंतर येणाऱ्या वर्णाचा येथे क हा आहे, वर्गातील अनुनासिक अनुस्वाराच्या जागी येते। क हा कंठ वर्गातील वर्ण आहे, त्यामुळे त्यांच्या वर्गातील उंग हा अनुनासिक उच्चारला जातो किंवा न आपण याला असे सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सोपा प्रश्न आहे। आता तो आणि रो मिळून त्र तयार होतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे, म्हणजे संयुक्त व्यंजन। 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला
काय म्हणतात तर संयुक्त व्यंजन असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे आपला एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, पाचवा जे प्रश्न आहे, देवालय एक शब्द दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी किंवा हल संधी, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहेत. तर हे बघा, देव प्लस आलय म्हणजे स्वर आणि स्वर जेव्हा मिळते तेव्हा स्वर संधी होते. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, सहावा जे प्रश्न आहे 2020च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. द्वितीया, तृतीया, तृतीया, चतुर्थी, द्वितीय, चतुर्थी किंवा प्रथमा, संबोधन, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा, सलाते, सलानाते म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी आपलं या ठिकाणी राईट कॉम्बिनेशन असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुष, नपुसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता. म्हणजे एका प्रकारे ही व्याख्या दिलेली आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे की जे क्रियापदाचे जे रूप असतात ते नेहमी तृतीय पुरुष असतात, नपुसकलिंगी असतात व एकवचनी स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता. तर भावे प्रयोग. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 8, प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की शिखांच्या ग्रंथ साहेबमध्ये या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा संत शेख मोहम्मद. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, संत नामदेव आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा विचारले जातात. मतलब हिंदी में आप कहेंगे कि वर्तनी के हिसाब से सही शब्द कौन सा है. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणू की लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता किंवा अचूक शब्द ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न हिंदी आणि मराठीमध्ये सेम विचारला जातो. मित्रांनो, या ठिकाणी आदरणीय कशा प्रकारे, म्हणजे आदरणीय शुद्ध शब्द कोणता, म्हणजे अचूक शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर आदरणीय कशा प्रकारे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10. आता 10वा जे प्रश्न आहे, हा प्रश्न हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की मराठी वर्णमालेतील अम आणि आहा यांना काय म्हणतात. हिंदी में पूछा गया था कि अम और आहा इसे क्या कहते हैं. तर हे बघा, हिंदीमध्ये याला आपण आयोगवाह कहते हैं, आयोगवाह असे म्हणू शकतो आणि मराठीमध्ये याला आपण स्वरादी म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. और हिंदी में हम इसको क्या कहेंगे दोस्तों, आयोगवाह कहेंगे. याद रखेंगे. वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों, अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं दोस्तों, जिससे क्या होगा कि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 के लिए आपको हमारे करीब 250 वीडियो जो है दोस्तों वो बिल्कुल फ्री में यहाँ पर देखने के लिए मिलेंगे। तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे दोस्तों। और एक सिंपल तरीका मैं आपको बताता हूँ परीक्षा पास करने का, 1 मिनट लूंगा।
फर्स्ट लैंग्वेज आपने अपना हिंदी रखना है, सेकंड लैंग्वेज मराठी रखना है दोस्तों दोनों ही पेपर में, और बाकी का जो पेपर होता है वो कॉमन होता है, सभी को मराठी में पूछा जाता है। तो ये पास होने का सबसे बेस्ट तरीका है हमारे हिसाब से। तो व्हिडिओ को प्लीज लाईक कीजिए आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। 11वा जे प्रश्न आहे ते प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की कोणीही गडबड करू नये। एक वाक्य दिलेलं आहे, ओके, एक वाक्य दिलेलं आहे की कोणीही गडबड करू नये, हे वाक्य होकार्थी करा। आता हे बघा मित्रांनो, होकार्थी वाक्य करा अशा प्रकारे सूचना सुद्धा दिलेली आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, शांत बसणारे गडबड करत नाहीत, ओके। ऑप्शन 2 दिलेला आहे की गडबड करणारे शांत बसतात। ऑप्शन 3 दिलेला आहे की काय ही गडबड, काय ही गडबड, आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की सर्वांनी शांत बसारे। तर हे बघा हे वाक्य होकार्थी करा म्हणजे होकार्थी वाक्य कोणता, तर ऑप्शन जे 4 असेल सर्वांनी शांत बसारे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। 12वा जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की डोंगर या शब्दाचे रूप ओळखा। आता हे बघा मित्रांनो, डोंगर या शब्दाचे रूप कोणते, म्हणजे हा कोणता शब्द आहे, तत्सम आहे, तद्भव आहे, देशी आहे किंवा कानडी आहे। तर हे बघा मित्रांनो, डोंगर, डोंगर मतलब पहाड, डोंगर म्हणजे देशी शब्द। ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो, आणि आपल्या नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे, ओके 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 ओके। चला, प्रश्न काय आहे बघा, शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता। आता हे बघा मित्रांनो, शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। अलंकारांचे 2 प्रकार असतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार। मराठीमध्ये, हिंदीमध्ये 3 प्रकार असतात। आता या ठिकाणी प्रश्न काय आहे की शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता, श्लेष आहे, उत्प्रेक्षा आहे, उपमा आहे किंवा भ्रांतिमान आहे। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे, आणि ऑप्शन जे 1 असेल श्लेष अलंकार आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, प्रश्न साहित्यकार संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा विचारले जातात। त्या ठिकाणी आपण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त म्हणतो, या ठिकाणी आपण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्यकृती कोणत्या साहित्यिक प्रकारातील आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। वि स खांडेकर यांची ही साहित्यकृती आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कथा, काव्य, नाटक किंवा कादंबरी। तर हे बघा, यायती हे काय आहे, तर कादंबरी आहे, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण किती जाती आहे। तर हे बघा मित्रांनो, विकारी आणि अविकारी मिळून शब्दांची एकूण किती जाती आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर 4 अविकारी आणि 4 विकारी म्हणजे शब्दांची एकूण किती जाती आहे, तर 8 आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयन्वी आणि केवळ प्रयोगी, अशा प्रकारे शब्दांची एकूण 8 जाती आहे, त्यापैकी 4 विकारी आहे आणि 4 अविकारी आहे। पुढचा प्रश्न, आता हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण या ठिकाणी नोट्स आणले आहोत। महाटेट 2026 अपडेट नोट्स आहे, म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये जे नोट्स आपण वाचले म्हणजे यूज केले होते मित्रांनो, त्या नोट्समध्ये अपडेट करून आपण पुन्हा 2026च्या परीक्षेमध्ये हे नोट्स या ठिकाणी आणले आहोत, ज्यामध्ये मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, हिंदी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, म्हणजे 90 मार्कासाठी तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे। आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे, 399 मध्ये तुम्हाला हे PDF नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। आणि काही जास्त पेजेस नाही, तुम्ही झेरॉक्स करून अभ्यास करू शकतात। 94 पेजेस हिंदीचे नोट्स आहे, 84 पेजेस मराठी आणि 84 पेजेस बालमानसशास्त्राचे नोट्स आहे मित्रांनो। आणि जर फक्त तुम्हाला मराठीचे किंवा हिंदीचे वेगळे नोट्स पाहिजे तरी सुद्धा तुम्ही हे परचेस करू शकतात। हिंदीचे जे प्राइस आहे मित्रांनो ते 219 रुपये आहे, आणि 199 रुपये प्राइस आपण या ठिकाणी मराठीचे नोट्स ठेवलेले आहे, म्हणजे टोटली साहित्यकार, रचनाकार, कवी आणि
मागील वर्षाची 2-2 प्रश्नपत्रिका प्रत्येक नोट्समध्ये आपण ॲड केलेली आहे आणि जवळपास आपला एक टार्गेट आहे मित्रांनो की 90 पैकी जवळपास 70 मार्क आपल्याला या नोट्समधून मिळाले पाहिजे. अशा प्रकारे आपण एक टार्गेट 2026च्या परीक्षेमध्ये ठेवलेलं आहे. तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. कारण नोटिफिकेशन येणार आहे, म्हणजे लवकरच महाटेट 2026चा नोटिफिकेशन येणार आहे. अशा प्रकारे एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न आहे की साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही. आता हे बघा मित्रांनो, साखरवाडी या शब्दात कोणता शब्द आलेला नाही. साखर आलेला आहे, सार आलेला आहे आणि साडी सुद्धा आलेला आहे, परंतु वडी हा शब्द या ठिकाणी नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. लॉजिकली तुम्ही हा प्रश्न बघा, म्हणजे हा शब्द बघा आणि पाहून घ्या की कोणकोणते शब्द या शब्दात आलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्याही प्रश्नांचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. तर मित्रांनो, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी एक शब्दाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, हजर जवाबी. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, 100 प्रश्नांपैकी 20 प्रश्न तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणले आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत मित्रांनो. कारण एकही बोगस प्रश्न आपण कोणत्याही व्हिडिओमध्ये ॲड केलेला नाही. यापूर्वी आपण 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाते, परीक्षा परिषदेतर्फे TETच्या परीक्षेमध्ये, तशाच प्रकारचे डिफिकल्टी लेवल बघून तुमच्यासाठी हे प्रश्न एकत्रित केले जात आहेत. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 18. ओके, प्रश्न क्रमांक 19. ओके, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की आपला 18वा प्रश्न केला का आपण? ओके, हा प्रश्न आला होता का स्क्रीनमध्ये? ओके, आला असेल. हाच प्रश्न आहे तो ना. ओके, एक मिनटं ना. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दासमासाठी एक शब्द म्हणजे हजर जवाबी. बरोबर, हा प्रश्न आला होता स्क्रीनमध्ये. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? सोपा प्रश्न आहे. असावा म्हणजे वा शेवटी दिलेला आहे, म्हणजे एक लॉजिकली आहे, विद्यार्थी वाक्य असणार आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की हळद लावणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता हे बघा, हळद लावणे म्हणजे काय? 2 चे 4 हात करणे होणे, बोबाट होणे, मनात मांडे खाणे किंवा हायसे वाटणे, तर 2 चे 4 हात होणे आपला बरोबर उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 विषय मराठी, भाषा 1 आणि भाषा 2. कारण भाषा 1 आणि भाषा 2 आपण कशासाठी बोलत आहोत? जर तुम्ही हिंदी भाषा 1 घेतली तर तुम्हाला भाषा 2 मराठी घ्यावी लागेल, आणि जर तुम्ही मराठी भाषा 1 घेतली तर तुम्हाला भाषा 2 इंग्लिश कंपल्सरी असेल. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे प्रश्नपत्रिका सेम असतो, तुम्ही भाषा 1 मराठी निवडा किंवा भाषा 2 मराठी निवडा. जे प्रश्न आहे पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये प्रश्न सेम असतात, प्रश्न बदलत नाही. परंतु जर तुम्ही भाषा 1 मराठी ठेवली तर तुमची जी सेकंड लँग्वेज आहे ते कंपल्सरी इंग्लिश तुम्हाला घ्यावी लागेल. आणि जर तुम्ही भाषा 1 हिंदी निवडली तर तुम्हाला भाषा 2 मध्ये 2 ऑप्शन असतात, एक तर तुम्ही इंग्लिश घ्या किंवा मराठी घ्या. तर अशा प्रकारे आपण मराठी भाषा 2 ठेवून भाषा 1 हिंदी घेऊ शकतो. आणि जर भाषा 1 मराठी घेतली कोणत्याही पेपरमध्ये, 1 असो किंवा 2 असो, तर तुम्हाला भाषे 2 मध्ये इंग्लिश कंपल्सरी केली जाईल. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आपले जे क्वेश्चन सेट आहे ते तयार झालेले आहे. ओके, महाटेट 2026 साठी म्हणजे मराठी क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. मराठी पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. मराठी पेपर 2 साठी 10 प्रश्न सेट आहे आणि विथ आन्सर की आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये स्वतंत्र आन्सर की दिलेली आहे. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मिळणार आहे मित्रांनो. टोटल 20 प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला पेपर 1 साठी पाहिजे किंवा पेपर 2 साठी पाहिजे, तुम्ही वेगवेगळे सुद्धा ही प्रश्नपत्रिका घेऊ शकतात. आणि प्राइस आपण 199 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे मित्रांनो. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर आहे.
या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. कारण जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, कारण तिथे सुद्धा असं सिस्टम असतो, म्हणजे 10 प्रश्नपत्रिका ते तयार करतात आणि ते 10 प्रश्नपत्रिका एकत्र करून त्यापैकी 30 प्रश्न तुमच्यासाठी ते तयार करतात. तशाच प्रकारची ही प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न या प्रश्नपत्रिकेतून जे आहे ते डायरेक्ट परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतात. अशा प्रकारे आपण एक गेसिंग प्रश्नपत्रिका PYQ मिक्स क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.